खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या बगल बच्चावर लगाम घालावा, अन्यथा त्यांचा बंदोबस्त केला जाईल। सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर जोरदार प्रहार केलाय। सदाभाऊ मळलेल्या वाटेवर चालणारा कार्यकर्ता नाहीये असं म्हणतात आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या बरोबर आहेत। प्रताप, काय नेमकं झालंय? त्यांच्यामध्ये जी दरी आहे ती दरी कुठेतरी कमी होईल, कमी झाली असेल अशा प्रकारची एकूण शक्यता वर्तवली जात होती। आणि त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये जो मोर्चा झाला होता त्यावेळेला दोघे नेते एकाच मंचावर आपल्याला दिसून आले होते। पण कार्यकर्त्यांमध्ये जी सदाभाऊंबद्दलची जी आत्मीयता आहे ती थोडी फार कमी झाली आहे अशा प्रकारचा एक आभास निर्माण केला जातोय। अशा प्रकारचा आरोप सदाभाऊ खोत यांनी निर्माण केलेला होता आणि त्यामुळे सदाभाऊ खोत थोडेसे नाराज आहेत। आता आत्मक्लेश आंदोलनात सदाभाऊ खोत सामील होणार अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली होती। पण काही कार्यकर्त्यांनी जर तुम्ही आत्मक्लेश आंदोलनात सहभाग घेणार असाल तर पूर्ण आत्मक्लेश आंदोलनात सहभाग घ्या तरच तुम्ही या अशा प्रकारची प्रचारकी थाटाने त्यांनी माहिती द्यायला लोकांना सुरुवात केली आणि त्याच्यामुळेच सदाभाऊ खोत भडकलेले आहेत आणि त्यांनी राजू शेट्टी यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्ही आता तुमच्या बगल बच्चाला लगाम घाला। मी मळलेल्या वाटावर कधी चालत नाही, मी नवीन वाट निर्माण करून चालणारा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे तुम्ही आता बगल बच्चांना आवर घाला, नाहीतर एक वेगळी वाट निर्माण करावी लागेल अशा प्रकारचा एक सूचक इशारा सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना दिलेला आहे। धन्यवाद प्रताप दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। तर राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यामध्ये दरी आता आणखी वाढत चालल्याचं चित्र हे दिसून येत आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।